रस्ता नाल्या अभावी संजीवनी कॉलनीतील नागरिक संतप्त। ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया तालुक्यातील फुलचूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या संजीवनी कॉलनीतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून रस्ता व सांडपाण्याच्या नाल्यांच्या अभावामुळे होत असलेल्या हालअपेष्टांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रत्येक पावसाळ्यात कॉलनीतील रस्त्यांवर चिखल आणि पाणी साचत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कॉलनीत आजपर्यंत पक्का रस्ता आणि नाल्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही। परिणामी शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक वेळा संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाकडे मागणी करूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यावेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की संजीवनी कॉलनीतील रस्ता व नाल्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल। विकास कामांपासून सातत्याने वंचित ठेवण्यात आल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले। रमेश खांडेकर, संजीवनी कॉलनी येथील रहिवासी, येथील जवळजवळ 8 वर्षापासून मी येथील रहिवासी आहे आणि मी नियमित ग्रामपंचायतला टॅक्स भरत असतो। याच्या आधी आम्ही कितीतरी वेळा ग्रामपंचायतला जाऊन सरपंच महोदयाकडे आम्ही अर्ज केला, त्यांना विनंती केली, पण आम्ही जेव्हा जातो तेव्हा ते आम्हाला हेच आश्वासन देत असतात की बस येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी तुमचा रोड आणि नालीची व्यवस्था होऊन जाईल, पण आता काही ते अजूनपर्यंत झालीच नाही। ज्या ठिकाणी 1-2 घरं आहेत त्या ठिकाणी नाल्या बनलेल्या आहेत, रोड बनलेले आहेत आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारत असतो की आमच्याकडे नाली आणि रोडची व्यवस्था का झाली नाही, तेव्हा ते आम्हाला सांगतात की तुमच्या कॉलनीकडून आम्हाला टॅक्स किती मिळत असतो। आम्ही तेही म्हटलं त्यांना की जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी एक घर आहे त्या ठिकाणी तुम्ही रोड बनवता तर त्या एका घराचा तुम्हाला टॅक्स किती मिळतो, तर ते सध्या आम्हाला आश्वासनं देतात। येत्या 4 दिवसाच्या आधी ग्रामपंचायतमध्ये जे मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये श्री बल्लारे सर, बावनथळे भाऊ आणि मी स्वतः आम्ही गेलो। राजेंद्र चकोलेजी होते तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे। ते आम्हाला आश्वासनं देतात आणि जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ टेंबरे आले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही तुमच्या रोडची व्यवस्था करून देऊ। आता सर येणाऱ्या 2 वर्षामध्ये आमच्या इकडे लहान पोरं आहेत, जे शाळेत जाणारे पोरं आहेत, ते रस्त्यात पडतात, चिखलात पडतात। काही बाया गाडीवरून स्कूटीवरून पडलेल्या आहेत, त्यांनी चिखलाने कपडे भरतात आणि त्या नोकरीवर जातात तेव्हा ते परत घरी येतात आणि कपडे चेंज करतात। ज्या ठिकाणी आणि ही ग्रामपंचायत फक्त 100 मीटर, हे ग्रामपंचायत संजीवनी कॉलनीपासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे आणि ह्या कॉलनीची एवढी दयनीय अवस्था आहे, ही एकदम चिंतेची बाब आहे। आम्ही प्रशासनाला कित्येक वेळा विनंती केली, आजही करत आहोत। आता ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, जेव्हा निवडणुका येतील आणि जो प्रत्याशी आम्हाला रोड आणि रस्त्याची व्यवस्था करून देईल त्यांनाच आम्ही मतदान करू, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार करू असं आम्ही पूर्ण ठरवून दिलेलं आहे। आम्ही संजीवनी कॉलनीमध्ये 2019 पासून इथं घर बांधलेलं आहे आणि 2019 पासून टॅक्स भरणं सुरू आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला रोडाची आणि सांडपाण्याची व्यवस्था मिळाली नाही। आम्ही ऑफिसला जातो तेव्हा चप्पल हातामध्ये धरून जातो आणि बाजार चौकात जाऊन पाय धुतो, अशी आमची अवस्था आहे। लहान मुलं रस्त्यानं जात असताना पडतात, त्यांच्या व्हॅन घरापर्यंत येत नाही, त्यांना आम्हाला सोडून द्यावं लागते दूरपर्यंत आणि कुठल्या शाळेच्या व्हॅन आमच्या परिसरामध्ये यायला तयार नाही रस्त्यांमुळे। आज आम्हाला रस्त्यांची, सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायतला गेलो। जिल्हा परिषद सभापती होते संजय टेंबरेजी, यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना सांगितलो की आम्हाला इथं सांडपाण्याची आणि रस्त्याची व्यवस्था झाली पाहिजे। ते आपल्या PA ला पाठवलं आणि त्यांनी पाहणी पण केली। ह्या गोष्टीला 4 वर्ष झाले पण अजूनही आम्हाला रस्ते मिळाले नाही। आम्ही माननीय आमदार साहेबांकडे, विनोदजी अग्रवाल यांच्याकडे पण गेलो आणि त्यांना पण सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत रस्ते मिळाले नाही। आमदार साहेबांनी, सभापतींनी, सरपंचांनी आमच्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर रस्त्याची व्यवस्था करून द्यावी आणि सांडपाण्यासाठी व्यवस्थित नाल्यांची व्यवस्था करून द्यावी। श्री ताराचंद बल्हारे, संजीवनी कॉलोनी का रहवासी हूँ। संजीवनी कॉलोनी जो है ये पिछले 9 साल पुराना संजीवनी कॉलोनी है, 9 साल पुराना है और इसमें कुल 25 से 26 मकान जो है यहाँ पे 25 से 26 परिवार रहते हैं और 9 साल होने के बावजूद यहाँ पे अभी तक किसी प्रकार का रोड, रास्ता
उसी प्रकार जो नाली है इसका बांधकाम अभी तक हुआ नहीं है। हम लोग हमारे जितने भी 25-26 जो परिवार के जो कुटुंब है, परिवार के जो लोग हैं, वह स्कूल जाने के लिए या अन्य मार्केट जाने के लिए, अन्य काम के लिए इन कच्चे रास्तों से जाना पड़ता है। बरसात के दिनों में ये जो रास्ता है ये चलने लायक नहीं रहता, एकदम ज़्यादा चिखल हो जाता है और इसके ऊपर से इनको गुजरना पड़ता है। ऐसे बहुत सारे बच्चे और ऐसे महिलाएं हैं हमारे कॉलोनी के जो इस कीचड़ में मतलब फिसल के कई बार गिर चुके हैं। अतः मेरा ग्राम पंचायत प्रशासन से, उसी प्रकार इससे संबंधित जो भी प्रशासन है उससे निवेदन है कि हमारे जो संजीवनी कॉलोनी है, जो कि 26 मकान है, इसमें रोड और जो नाली है उसका जल्द से जल्द बांधकाम मतलब बनाए, ऐसा मेरा निवेदन है उनसे। और अभी बरसात भी आने वाली है, अगर उनसे बरसात के पहले अगर अपने रास्ता और जो नाली है वो बन जाएगा तो हम उसके लिए बहुत बहुत आभारी रहेंगे। और मेरा प्रशासन से निवेदन है कि हम सभी जो है वो नियमित अपने घर का टैक्स भी भरते हैं और नियमित जितने भी है सब टैक्स भरने के बावजूद हमें यह जो मूलभूत सुविधाएं हैं इनसे वंचित रखा जा रहा है पिछले 9 साल से। अतः मेरा प्रशासन से निवेदन है कि जल्द से जल्द इसका जो सॉल्यूशन है, इसका जो हल है वो निकाला जाए। उसी प्रकार अगर अभी जो आगामी इलेक्शन है, चुनाव है, इसमें जो भी मतलब वोट मांगने आएंगे, मतलब मेरा कहना है कि आगामी इलेक्शन के पहले अगर जो भी पार्टी है, जो भी जो प्रशासन है, वो हमारा अगर ये रोड और जो नाली है वो बना के देंगी तो हम उन्हें पूर्ण बहुमत के साथ में अपना वोट करेंगे, ऐसा मैं। आता या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संजीवनी कॉलनीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवणार का की नागरिकांना पुन्हा आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बातमीकरिता सत्य को जानो न्यूज संपादक नरेश बोपचे।